बातमी माढ्यातून मोहिते पाटलांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। माढ्याच्या लढतीला आता पवार विरुद्ध फडणवीस असं स्वरूप आलंय। उत्तम जानकर यांची नाराजी दूर करण्यातही फडणवीसांना यश मिळालं, तरीही माढ्यात शरद पवारांनी भाजपची केलेली कोंडी फडणवीस कशी फोडणार, बघूया एक रिपोर्ट। तुतारीचा आवाज सोलापुरात घुमणार, माढ्याची लढत फडणवीस विरुद्ध पवार, डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीस मैदानात। आम्ही टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करत। माढ्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। नाराज उत्तम जानकर यांची मनधरणी करून फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकर यांची पडती बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय। विशेष म्हणजे उत्तम जानकर यांना आणण्यासाठी फडणवीसांनी प्रायव्हेट जेटची सोय केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। ज्या ज्या गोष्टीचे या ठिकाणी चर्चा झाली, विश्लेषण झालं, ते आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून संध्याकाळी 7 वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या सकारात्मक निर्णय, सकारात्मक चर्चा झाली, विषय संपला। पण आज काय ते सांगितलं त्यांनी वेळापूरला जाऊन कार्यकर्त्यांच्या ते जाहीर करतील निर्णय। पण तो निर्णय काय झालेला आहे का तो जाहीर करणार? उद्या फॉर्म भरायला उपस्थित असतील, वेगळा काय विषय। माढ्यात रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती। याच नाराजीचा फायदा घेत शरद पवार यांनी डाव आखला। भाजपनं धैर्यशील मोहिते यांना डावलल्यानंतर शरद पवार यांनी मदतीचा हात पुढे केला आणि शरद पवार गटातून उमेदवारीचं आश्वासन दिलं। धैर्यशील मोहिते यांना तिकीट नाकारल्यामुळे भाजपानं विजयसिंह मोहिते यांची नाराजी ओढावून घेतली। ज्या कारणासाठी मोहितेंनी पवारांची साथ सोडली होती, तोच कित्ता भाजपनं गिरवल्यानं जुने मित्र पुन्हा एकत्र आले। दुसरीकडे काका पुतण्यामधील संघर्षाचा देखील पवारांना फायदा झाला। शरद पवार यांची साथ सोडणारे रामराजे निंबाळकर हे माढ्यात अप्रत्यक्षरित्या सोबत आलेत। सोबतच संजीवराजे निंबाळकर यांनी देखील धैर्यशील मोहिते यांना पाठिंबा दिलाय। दरम्यान ही लढाई आता माढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही। धैर्यशील पाटील यांनी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राम सातपुते यांचं पार्सल बीडला पाठवण्याचं चॅलेंज दिलंय। दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलेत ना, त्या सगळ्यांनी एका रात्रीत तो लांबला केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवायचं काम हे लोक करतात। परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे, या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे। माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे। पहाटे 3 वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलंय। त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या 4 तारखेला सोलापूरकरांनी ठरवलंय माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचंय। सोलापूरकर आपल्याला दिल्लीला पाठवतील असा ठाम विश्वास राम सातपुते यांनी व्यक्त केला। मात्र माढ्याच्या लढतीचे पडसाद सोलापुरातही उमटण्याची शक्यता आहे। सोलापुरात मोहिते पवारांची दोस्ती पुन्हा जमल्यामुळे भाजपाची चिंता वाढली। माढ्याच्या लढतीचे पडसाद इतर मतदारसंघात उमटले तर 45चा आकडा गाठणं भाजपासाठी स्वप्नच राहणार आहे। म्हणूनच सोलापूरच्या मैदानात डॅमेज कंट्रोलसाठी उतरलेले देवेंद्र फडणवीस काय खेळी करणार याकडेच लक्ष लागलंय। भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा।